झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत सत्या ही भूमिका साकारत अभिनेता स्वप्नील पवार सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण स्वप्नील एका वेगळ्याच विषयामुळे गेले अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या आईच्या उपचारासाठी त्याने सोशल मीडियावर मदत मागितली होती. त्याची आई गेल्या 3 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये आहे. तर आता 3 महिन्यांनी घरी येऊन लेकाच्या वाढदिवशी आईने औक्षण केलंय. याचा व्हिडिओ त्याने नुकताच शेअर केलाय. साडेतीन महिन्यांपूर्वी स्वप्नीलच्या आई उज्ज्वला पवार यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यानंतर त्यांना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या 3 महिन्यात त्यांच्यावर तब्बल 10 सर्जरीज करण्यात आल्या. त्यामुळे स्वप्नीलकडे असलेले संपूर्ण पैसे संपले. सगळी सेव्हिंग सुद्धा त्याने आईच्या आजारपणासाठी घालवली. त्यामुळे पुढील सर्जरीसाठी त्याच्याकडे पैसे उरले नव्हते. आता पैसे कुठून उभे करावे असा प्रश्न त्याला पडला होता. अखेर त्याने सोशल मीडियाची मदत घेत सगळ्यांकडे मदत मागितली. त्यानंतर अनेकांनी स्वप्नीलला मदत केली आणि त्याची आई अखेर सुखरूप घरी आली. तर व्हिडिओमधून स्वप्नीलने मदत केलेल्या सगळ्यांचे आभार मानले. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना सांगताना मला खूप आनंद होतोय की तब्बल 3.5 महिन्यांनी माझी आई घरी परत आली. खूप जणांचे मेसेजेस येतात मला की सर तुमची आई आता कशी आहे, ठीक आहे का, बरं वाटतंय का त्यांना. सो तुम्हा सर्वांना मला हेच सांगायचं आहे की माझी आई आता छान आहे, ठीक आहे आणि घरी परत येऊन तिला खूप छान वाटतंय. इतके दिवस हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे थोडंसं आणि इतके सारे ऑपरेशन झाल्यामुळे तिला सेटल व्हायला थोडा वेळ लागतोय. पण हरकत नाही, ती घरात परत आली ना, हाच मोठा चमत्कार आहे आमच्या सगळ्या कुटुंबियांसाठी. ह्या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये तुम्ही खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे होतात, त्याबद्दल मी तुमचा नेहमी ऋणी राहील. हे सगळं शक्य झालं ते तुमची लाभलेली साथ, स्वामींचा आशीर्वाद आणि आईची इच्छाशक्ती. खरं तर या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा मी स्वप्नात देखील विचार नव्हता केला. पण तुमची जी साथ लाभली, जी मदत लाभली ना, ती खरंच खूप मोठी आहे आणि मी नेहमीच या मदतीसाठी, या प्रेमासाठी, या आशीर्वादासाठी तुमचा ऋणी राहील. तुमचं हे प्रेम, आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असंच राहावं अशीच स्वामींचरणी प्रार्थना करेन. आणि लवकरच पुढच्या अपडेट्स घेऊन सुद्धा येईल. आईला सुद्धा काही दिवसांनी व्हिडिओमध्ये घेऊन येईल. तोपर्यंत असंच प्रेम राहून द्या. श्री स्वामी. माझ्यासाठी देवाने दिलेले हे सर्वात मोठे वरदान आहे असं तो म्हणाला. नुकतंच स्वप्नीलचा वाढदिवस झाला. मात्र त्या दिवशी आईला त्याचं औक्षण करता आलं नव्हतं. इतक्या दिवसांच्या आजारपणामुळे त्या अजूनही स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नव्हत्या. पण घरी आल्यावर मात्र आधार घेत का होईना त्याने लेकाचं औक्षण केलंय. कमेंट करत आता प्रेक्षक त्याच्या आईची विचारपूस करतायत. लेकाने आईसाठी केलेल्या या गोष्टीचं सगळीकडून कौतुकही होत आहे. स्वप्नील आजवर लेक माझी दुर्गा, अबोल प्रीतीची अजब कहाणी यासारख्या मालिकांमध्ये झळकलाय. तर सध्या तो झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत सत्या ही भूमिका साकारतोय. या भूमिकेलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. मराठी टेलिव्हिजन विश्वातील अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.